श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, शुभ दिवस. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचं आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. असे स्वामींचे सुंदर आणि प्रेरणा देणारे विचार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माझे स्वामी म्हणतात, दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त रस असतो. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म चांगले कर. या जगात काहीच तुझं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जप. कलीचा योग चालू आहे, करोना एक झलक आहे. कोणी पाण्यात बुडून मरणार, तर कोणी पाणी करून करून मरणार. कोणी रोगराईने, तर कोणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित आहे. हे जग जगबुडीच्या दिशेनं हळूहळू चालत जाणारच आहे. करोड रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. किती सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी. कितीही महागाईचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं. आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीबच लागतं. हेही करोनाने दाखवून दिलंच आहे. म्हणून कायम भक्तीत राहा, अजूनही वेळ गेली नाही. स्वामी म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देता. त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. ते लोक तुम्हाला कमी समजतात. बाळ, तुझे कर्म प्रामाणिकपणे असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नकोस, निश्चिंत राहा. सर्व काही माझ्या लक्षात आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आपण जीवन जगताना खूप सारे स्वप्न पाहतो. ती तर मोफत असतात. फक्त ती पूर्ण करण्यासाठी आयुष्यात कधीकधी खूप मोठी किंमत मोजावी लागते. स्वामी सांगतात, सहवास आवडेल इतकंच कुणाच्या आयुष्यात मिसळावं. सहवास आवडेल इतकंच कुणाच्या आयुष्यात मिसळावं, कारण कालांतराने तो सहवास जड वाटू लागतो आणि त्यात कडवटपणा निर्माण होतो. स्वामी म्हणतात, दुःख आलं तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावरच सोड, कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊन द्यायचा? तुम्हाला देवाकडून काही मागायचंच असेल तर नेहमी तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल. स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभे स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. भक्तांनो, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झिंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणारच नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात सकारात्मक विचार करा. प्राण गेला तरीही दुसऱ्यांच्या जीवांची हिंसा करू नका. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही, कारण अशक्यही शक्य स्वामीच करतात.
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली तुमच्यावर, त्यांचं मोल मात्र कधीच विसरू नका. मैत्रिणींनो, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला सकारात्मक वाटलंच असेल, तुमच्या आयुष्याला प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. त्यामुळे अशाच पद्धतीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदर सुंदर विचार, स्वामींचे विचार, प्रेरणा देणारे विचार ऐकत रहा. धन्यवाद.